नमस्कार. डी.एस. स्पोर्ट्स चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येवला येथील स्वामी मुक्तानंद क्रिकेट स्टेडियमवर आगामी शिंदे पाटील चषक 2026 या भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या मैदानाचे आणि स्पीच कामाचा शुभारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. शिवसेना एकनाथ शिंदे गट, उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते व सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते नारळ वाढून या कामाचा श्रीगणेश झाला. या प्रसंगी शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिंदे पाटील फाउंडेशनतर्फे आयोजित ही स्पर्धा 14 एप्रिल ते 23 एप्रिल 2026 या कालावधीत पार पडणार आहे. क्रीडा स्पर्धांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत या काळात 101 हिंदू मुस्लिम कुटुंबांना किराणा वाटपही केले जाणार आहे. या सोहळ्याला चषकाचे अध्यक्ष गणेशभाऊ शिंदे, उपाध्यक्ष सुनील शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, संजय भाऊ शिंदे, सुशांत हजारे, नितीन कुक्कर, इंजिनियर प्रशांत शिनकर, पांडुरंग शेळके पाटील, सुभाष गांगुर्डे यांच्यासह शिंदे फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भव्य आयोजनामुळे उत्तर महाराष्ट्रातील क्रिकेट शौकीनांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले आहे. डी.एस. मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. येवला शहरामध्ये येवला विधानसभेच्या वतीने सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि क्रिकेट स्पर्धेचे आयोजक किशोरभाऊ दराडे यांच्या माध्यमातून आमदार नरेंद्रभाऊ दराडे असतील, या सर्व शिवसेना संघटनेच्या माध्यमातून आमदारांच्या माध्यमातून या येवला शहरामध्ये क्रिकेट स्पर्धेचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं आहे. 14 तारखेपासून 23 तारखेपर्यंत क्रिकेटचा थरार या ठिकाणी आपल्या सर्वांना नाशिककरांना संपूर्ण महाराष्ट्रातून संघ त्या ठिकाणी येणार आहे. तर त्या कामाचा आज या ठिकाणी नारळ फोडून या ठिकाणी मैदानावरती प्रत्यक्ष कामाला सुरुवात आजपासून होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांची उपस्थिती हे प्रमुख असणार आहे आणि त्यांची वेळ त्यांनी पुढच्या 2 दिवसामध्ये त्यांची तारीख आणि वेळ निश्चित होतील. त्यांची उपस्थिती या ठिकाणी निश्चितपणे असेल आणि ही स्पर्धा महाराष्ट्रातील एक ज्या प्रमुख स्पर्धा असतात क्रिकेटच्या त्या स्पर्धेपैकी एक प्रमुख स्पर्धा म्हणून या ठिकाणी पुढच्या काळात ठरली.